बदलापूर येथील शाळेतील 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काउंटरबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली. अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल सोमवारी 20 जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचे न्यायालयात वाचन केले. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे. अक्षय शिंदे याला बदलापूरच्या दिशेने नेत असताना त्याने मुंब्रा बायपास नजीक गाडीतच पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावून घेतली. यामधूनच त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांना स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. या बनावट चकमकीतील 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला. त्यामुळे हे 5 पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे यांच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असे संबंधित अहवालात नमूद करण्यात आले. या अहवालात म्हटल्याप्रमाणे अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे रिव्हॉल्वर आढळून आलेले नाही. मात्र पोलिसांनी अक्षयने त्यांच्याकडे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केल्याचा दावा केला होता. मात्र या अहवालामुळे पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे. पोलिसांच्या आत्मसंरक्षणासाठी आम्ही अक्षयवर गोळीबार केला हा दावा संशयास्पद असल्याचे अहवालात म्हटले आहे. अक्षय शिंदे याच्या चकमकीत मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळावरून जमा केलेली सामुग्री आणि FSL रिपोर्टनुसार अक्षय शिंदे याच्या आईवडिलांनी केलेले आरोप योग्य आहेत. अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी 5 पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत असंही या अहवालात म्हटलं गेलं. बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका 4 वर्षांच्या आणि एका 6 वर्षांच्या मुलीवर शाळेतील शिपाई म्हणून काम करणारा आरोपी अक्षय शिंदेने अत्याचार केला. लघुशंकेला घेऊन जाऊन या मुलींवर अत्याचार करण्यात आला. 12 ऑगस्ट रोजी एका मुलीसोबत दुष्कृत्य केले गेले तर 13 ऑगस्टला आणखी एका दुसऱ्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. या मुली शाळेत जायला तयार नसल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला. दोन्ही पीडित मुलींच्या कुटुंबियांनी 16 ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी 12 तासांचा विलंब केल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला होता. या प्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी बदलापूर स्थानक बंद ठेवत आंदोलन केलं. तसेच आंदोलकांकडून आरोपीला फाशी द्या नाहीतर आरोपीला आमच्या हवाली करा अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात आली. बदलापूरमधील शाळेतील 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024 रोजी एन्काउंटर करण्यात आला होता. तोळजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना घटना घडली होती. मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे याने API निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचली. त्यानंतर निलेश मोरे यांच्यावर त्याने 3 गोळ्या फायर केल्या. यातील एक गोळी निलेश मोरेंच्या पायाला लागली आणि 2 गोळ्यांचा फायर चुकली. सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. रिव्हॉल्वरमधून झाडलेल्या 2 गोळ्या अक्षय शिंदेवर फायर केल्या. यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरीराला लागली होती. तर स्वतःच्या बचावासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्याचे पोलिसांचे म्हणणे संशयास्पद वाटले. झटापटीत अक्षयवर नियंत्रण मिळवण्यासाठी बळाचा वापर केला हे पोलिसांचे म्हणणे न्यायोचित वाटत नाही असे निरीक्षण न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवले आहे. बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील पीडित मुली या खूप लहान होत्या. त्यामुळे या प्रकरणाचा खटला शीघ्र गतीने न्यायालयात चालवायला हवा होता आणि खटल्याची सुनावणी जलद गतीने पूर्ण व्हायला हवी. त्या दृष्टीने प्रयत्न करा अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात राज्य सरकारला केली होती. बदलापूरमध्ये सुमारे 4 वर्षांच्या 2 शाळकरी मुलींवर शाळेतच लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा कथित पोलीस चकमकीत मृत्यू झाला. लैंगिक शोषण प्रकरणात शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापनातील 2 संशयित विरुद्ध गुन्हा नोंद आल्याने SITने तपास पूर्ण करून कनिष्ठ न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी त्या सुनावणीत याविषयी रेवती मोहिते डेरे व नीला गोखले यांच्या खंडपीठाला माहिती दिली होती. अक्षयचे वकील काय म्हणाले ते पाहूयात. अक्षयच्या गुडघ्यांवर देखील जखमा आहेत. सीन रिॲक्शन मध्ये निदर्शनास येतं की 4 अधिकारी या संदर्भात इनप होते. हा खून आहे या संदर्भात अहवाल देखील दुजारा देतोय. अक्षयचे आईवडील जे बोलले होते ते सत्य होतं. अक्षय शिंदेच्या मृत्यूस 5 पोलीस कर्मचारी कारणीभूत आहेत असं ठाण्याच्या न्यायदंडाधिकारी यांना अहवालात सांगितलं आहे. या प्रकरणी FIR देखील दाखल होईल अशी माहिती देखील ॲडव्होकेट अमित कटरनवरे यांनी यावेळी दिली. अहवालात नमूद केलेल्या 5 अधिकाऱ्यांवर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. दाखल करतील की नाही हे आम्हाला माहिती नाही, परंतु आम्ही मुंब्रा पोलीस स्थानकात जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत असे पोलिसांनी सांगितलं. पोलिसांना तत्काळ FIR दाखल करणं क्रमप्राप्त आहे असंही अक्षय शिंदेच्या वकिलांनी म्हटलं आहे. कोर्टाने पोलिसांना ताशेरे ओढले आहेत. कस्टोडियल केसची चौकशी व्हायला इतका का वेळ लागतो असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला.
तांत्रिक पुराव्यांच्या अधिक भर दिलाय. माणूस खोटा बोलू शकतो, मात्र पुरावे बोलणार नाही. पोलिसांचा अनुभव आहे, ते राजकीय मदत असल्याशिवाय करणार नाही, असं म्हणत मोठं वक्तव्य केलंय. 2021ला बलात्काराच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी त्याला चौकशीसाठी बाहेर काढलं. अक्षय विरोधात रोष होता आणि राजकारण्यांनी त्याचा फायदा घेण्यासाठी हे कृत्य केलं, असा आरोप देखील वकिलांकडून करण्यात आला आहे. दरम्यान अक्षय शिंदे हा राजकीय बळी होता, राजकीय फायदा यात झाला आहे, असं मसजोगच्या सरपंचाच्या प्रकरणी देखील हेच केले. गृहविभाग देवाभाऊकडे होता, बदल्याच्या ऐवजी बदलाचे राजकारण महत्वाचे आहे, असं अक्षय शिंदेचे वकील ॲडव्होकेट अमित कटरनवरे यांनी म्हटलं आहे.